नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब बिल भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून भरती असणार आहे. सहसंचालक लेखा व कोषगार कार्यालय अमरावतीसाठी इथं भरती असणार आहे मित्रांनो. ओके, ते एक एक जिल्ह्यांसाठी इथं भरती निघत आहे मित्रांनो. याच्या आधी मी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, भरपूर ठिकाणी असे वॅकेन्सी ते टाकलेले व्हिडिओ. त्याच्यानंतर आता याच्यासाठी अमरावतीसाठी वॅकेन्सी निघलेली आहे. टोटल इथं 45 पदांसाठी भरती वॅकेन्सी असणार. कनिष्ठ लेखपाल गटकची वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, इथं आपल्या शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएटवाली इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनातर्फे भरती असणारे वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषगार कार्यालय अमरावतीसाठी भरती असणारे लेखा कोष भवन विद्यापीठ रोड अमरावती. ओके, ते मेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे इथं. 2025 करता इथं वॅकेन्सी असणार आहे. नोटिफिकेशन आली होती 26/1/2025ला. जाहिरातीबद्दल आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांकाकडून ही वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. 9/9/2024 नुसार संचालक लेखा कोषगार महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखपाल संवर्गातील सेवा नियमित करण्यात आलेले आहे. सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखपाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा कोषगार आहेत. त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती अमरावती तथा सहसंचालक लेखा व कोषगार अमरावती विभाग यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा व कोषगार अमरावती विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय अमरावती, कोषगार कार्यालय अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा येथील कनिष्ठ लेखपाल गट संवर्गातील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके, असं सांगितलं आहे. टपालाद्वारे कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाही. याची लिंक मी देऊन टाकेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, सरळ सेवा भरती असणार मित्रांनो. जाहिरातीबद्दल दिलेली आहे. उमेदवारांनी आपली संपूर्ण काळजीपूर्वक पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओके, आता इथं मित्रांनो सहसंचालक लेखा कोषगार अमरावती विभागासाठी भरती असणार कनिष्ठ लेखपाल असणारे मित्रांनो. पदाचं नाव कनिष्ठ लेखपाल. 7व्या वेतन आयोगानुसार आपला 10 सॅलरी बेस असणार आहे. 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणारी. 45 जागा असणार मित्रांनो. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तीची उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे वेळापत्रकानुसार. आता मित्रांनो तपशील म्हणजे दिनांक वगैरे दिलेले आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक 29/1/2025 पासून स्टार्ट झालेले आपले अर्ज. ओके, तो अर्ज अंतिम तारीख असणार आहे 28/2/2025 मित्रांनो. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा शुल्क भरण्याची तारीख असणार आहे 28/2/2025 मित्रांनो. ओके, परीक्षेचे दिनांक वगैरे नंतरून तुम्हाला सांगण्यात येईल मित्रांनो, 1 हप्त्या पहिले आपली परीक्षेच्या आधी. आता पुढे गेल्यानंतर मित्रांनो इथं कनिष्ठ लेखपाल संवर्गातील रिक्त पदांची सामाजिक समांतरानुसार इथं वॅकेन्सी असणे. प्रवर्ग दिलेला आहे. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, अनाथ, दिव्यांग, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकंपग्रस्त. 45 जागा असल्यामुळे सगळ्यांसाठी तर 1-1, 2-2 वॅकेन्सी बघायला मिळतात आपल्याला मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो अनाथांसाठी इथं मित्रांनो एक वॅकेन्सी असणार. याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे मार्गदर्शन दिलेले आहे. ओके, ते अर्ज सादर करायचं कसं आहे त्याबद्दल माहिती वगैरे दिली इथं. आपल्याला कोणत्याही प्रकारची खोटी माहिती द्यायची नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे. गैरवर्तन करण्यात आले तर कारवाई होऊ शकते. वयाच्या पुराव्यासाठी आपल्या 10वीचं प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला इथं लागणार आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्थ आवश्यकतेनुसार माहिती दिलेल्या क्रमाने आपल्याला नमूद करायची आहे. त्या गुणांऐवजी आपल्याला ग्रेडमध्ये असाल तर ग्रेडमध्येसाठी आपल्याला ते कसं असतं तर गुणपत्रिकांसोबत श्रेणीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अवगत करणे, अर्ज सादर करणे, परीक्षा शुल्क भरणे एवढी 3 प्रोसेस आपल्या असणार आहे. प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अवगत करण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्याला लॉग इन पासवर्ड मिळून जातो मित्रांनो. आपल्याला नंतर लॉग इन करायचं आहे परत. मग आपल्याला या मेल ॲड्रेसवर आपल्याला मोबाईल नंबर जन्म नोंदणी आवश्यक आहे. आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर परत लॉग इन करायचं आहे आपल्याला. परत फॉर्म आपल्याला भरून घ्यायची, वैयक्तिक माहिती वगैरे तपशील शैक्षणिक अर्थ भरून घ्यायची सगळी माहिती. ओके, सदर परीक्षा ही परीक्षा केंद्राबद्दल सांगितलं. राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. याकरिता आपल्या उमेदवारांनी 3 परीक्षा केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे. आपल्याला 3 परीक्षा केंद्र निवडायचे. त्यापैकी आपल्याला एक सेंटर कोणतेही मिळणार आहे. परीक्षा केंद्र, परीक्षा ठिकाण, दिनांक, वेळ, सत्र इत्यादी बाबत बदलांची विनंती मान्य केली जाणार नाही. उमेदवारांनी आपल्या जबाबदारी स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायची आहे. संबंधात कोणत्याही प्रकारची हानी नुकसानी झाल्यास कोणीही जबाबदार राहणार नाही. आपल्याला इथं अपलोड करायचे फोटोग्राफ्स आणि आपले सिग्नेचर्स. ओके, अशा पद्धतीने सांगितलेले आहे.
एका पांढऱ्या कागदावर, आपल्या स्वच्छ कागदावर आपल्याला आकाराचा फोटो ठेवायचा आहे, चिपकवायचा आहे आणि तिचा फोटो काढून घ्यायचा आहे. ओके. सिग्नेचरमध्ये आपल्याला एका ब्लू अशा काळ्या शाईच्या पेनाने आपल्याला इथं पांढऱ्या कागदावर सिग्नेचर करायची, अपलोड करायची. साईज वगैरे तुम्ही बघू शकता इथं दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीची साईज वगैरे असणार आहे. ओके. ते बघून घ्यायचं आहे. आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी इथं लिंक वगैरे दिलेली आहे. आपण याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आपल्याला इथे डॉक्युमेंट वगैरे लागणार, विविध कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. प्रमाणपत्र व कागदपत्र PDF फाईलमध्ये अपलोड करायची. 100 KB पासून तर 2 MB पर्यंत पाहिजे. त्यामध्ये असणारे SSCचं सर्टिफिकेशन अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSCIT किंवा सक्षम प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांची संबंधित प्रवर्गाची जात प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुबल घटकांचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, पदवीधर यापैकी कोणत्याही आरक्षित पात्र असल्याचा पुरावा, विविध स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, कर्नाटक सीमा, महाराष्ट्र राज्यांचे दावा सांगितलेले 885 गावामध्ये आपण येत असाल ते द्यायचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान द्यायचं असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याचा पुरावा द्यायचे, स्वतंत्र सैनिकचे पाल्य असला त्याचे पुरावा द्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीने डॉक्युमेंट छोटे मोठे उमेदवारांचे आपल्याला लागू असणारे कागदपत्रे अपलोड करावी. जे आपल्याला लागू असतील ते परीक्षा शुल्क भरायचे आपल्याला नॉन डिपेंडेबल असणारे कनिष्ठ लेखपालला 1000 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी राखीसाठी 900 रुपये असणारे मित्रांनो. उपरोक्त आपल्याला शुल्काव्यतिरिक्त बँकेचे चार्जेस सुद्धा अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी शुल्क माफ राहील. उमेदवारांनी ही पावती फी तपशील असल्याचे ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट येणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क भरण्याची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या प्रतींसोबत कागदपत्र तपासणी वेळी सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क आपल्याला इथं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने, जे आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने. अर्ज भरण्याची आपल्याला परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिलेली आहे. संगणकामार्फत आपल्याला बंद होऊन जाते वेबसाईट ऑटोमॅटिकली. ओके. त्या तारखेनंतर डायरेक्ट एका मिनिटं पण थांबत नसतील. परीक्षा शुल्क भरणा करताना आपल्याला त्या बँक खात्यामधून परीक्षा शुल्कांच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षांची शुल्कांचे यशस्वीपणे झालं, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला लॉगआउट करून घ्यायचे आणि आपल्याला प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायचे सगळ्या पद्धतीने अशा दिलेल्या आहेत. अर्ज सादरीकरणसाठी मित्रांनो इथं 29/1/2025 पासून चालू झालेलं आहे. सर्वसाधारण सूचना वगैरे आपल्याला बघून घ्यायचं आहे. अर्ज आपण मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरताना इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. आपल्याला लक्षात द्यायचं आहे. SSCचं अथवा आपल्या प्रमाणपत्र इथं अर्ज सादर केले नावात बदल असल्याचा पुरावा लागणार आहे मित्रांनो. पत्रव्यवहारासाठी आपला स्वतःचा पत्ता टाकायचा, आपल्याला संपूर्ण माहिती भरायची नीटपणे. अर्ज सादर केलेल्यांचा दावा कागदपत्रे तपासणी वेळी सादर करलेल्या सारांश पत्रामधील अथवा संबंधित पदांच्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये सूचना काळजीपूर्वक आपल्याला वाचून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, जात वगैरे काय आहे ते सगळं टाकायचं आहे. जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, ईमेल ॲड्रेस सगळं काळजीपूर्वक भरायची. अशी छोटी मोठी इथं माहिती दिलेली आहे अपलोड केल्यानंतर. ओके. तेवढी माहिती वगैरे वाचून घ्यायची आपण इथं अशा पद्धतीने दिलेली आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्तांसाठी वयांचा पुरावा वगैरे. ओके. तर परीक्षेचे स्वरूप मित्रांनो मराठी, आपले विषय असणारे इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. ओके. आपल्याला इथं वर्ष परीक्षा उच्च माध्यमिक शाळांचा आणि पदवींचा आपल्याला असणार मित्रांनो. याच्यामध्ये 25 प्रश्न असणारे, प्रत्येकी याच्यामध्ये 100 प्रश्न असणारे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणारे, 50-50 50-50 अशी प्रत्येकी सब्जेक्टमध्ये 50-50 गुण असणारे, 200 गुणांची परीक्षा असणारे, 2 तासाचा इथं कालावधी असणारे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला एक तास आधी जायचं आहे. आपलं डॉक्युमेंटेशन घेऊन जायचं, ओळख पटण्यासाठी ओळखपत्र घेऊन जायचं डॉक्युमेंटेशन. ओके. 200 गुणांची घेण्यात येईल. आपल्याला परीक्षेच्या बहुपर्यायी बहुवष्टनिष्ठ असणार आहे. मराठी विषयात भाषेतून मराठी इंग्रजीमध्ये आपण देऊ शकतो. आपल्याला जे वाटेल त्या भाषेतून आपण परीक्षा देऊ शकतो. कनिष्ठ लेखपाल पदासाठी एकाच परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी परीक्षेच्या समान राहील, परंतु मराठी व इंग्रजी विषयांचा दर्जा उच्च माध्यमिक म्हणजे 12वीचा असणार आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. हॉल तिकीटवर आपला जो काही ॲप आहे PDF प्रत काढून घ्यायची, जपून ठेवायचं आहे आणि आपल्याला हॉल तिकीटची प्रिंटआउट काढून घ्यायची नंतर. ओके. परीक्षेच्या टायमाला आपल्याला लागणार आहे. ओके. आपल्याला किमान इत्यादी क्वालिफाय होण्यासाठी 45% करून प्राप्त करायचे म्हणजे 90 मार्क पाहिजे, तरच आपण पुढच्या स्टेपला आपलं नाव येणार आहे मित्रांनो. कम्प्युटर बेस्ड असणार आहे. आपल्याला एक ते अंतिम सत्रामध्ये घेणे नॉर्मलायझेशन असणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे.
अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आधुनिक भारताचा विशेष इतिहास, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, नियोजन व विकास, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार आणि अधिनियम, बुद्धिमत्ता चाचणी. ओके. त्यानंतर पात्रता, भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचे ज्ञान, अधिवास, कनिष्ठ लेखपाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्याने अधिवास प्रमाणपत्र, सर्टिफिकेशन एज, नॅशनॅलिटी डोमेशियन सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे इथं. ओके. अशा पद्धतीची डोनेशन सर्टिफिकेशन वगैरे दिलेली आहे, आवश्यक राहील. वेळमर्यादा दिलेली मित्रांनो. ऑनलाईन आपल्याला इथं अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे 28/2/2025 रोजी किमान वयोमर्यादा 19 वर्षे, कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. आरक्षण असणारे कॅटेगरी सहित मागासला तेवढ्याच वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथसाठी 43 वर्ष, दिव्यांगसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी इथे दिलेलं आहे 43, असे 43 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. 55 असणार फक्त पदवीधर आणि शेवाल्यांसाठी. अशा पद्धतीने बघून घ्यायचे. विविध आपल्याला इथं दिलेले शैक्षणिक अर्हता, वित्त विभागाच्या शैक्षणिक अर्हता विधान पदवी धारण केलेली असावी. आपल्याला कोणत्याही स्ट्रीममध्ये, तांत्रिकमध्ये आपल्याला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला टायपिंग आली पाहिजे. इंग्लिशमध्ये आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग आलेली पाहिजे. वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे. संगणकांचं शैक्षणिक तांत्रिक आपल्याला पाहिजे. MSCIT वगैरे जे आपलं झालेलं असेल संगणक अर्थाचं आपल्याला पाहिजे. MSCIT वगैरे जे असतं O स्तर, 20 स्तर, 30 स्तर. ओके. MSCIT पण झालेलं चालेल, कोणतं पण एक आपल्याला पाहिजे. प्रवेशपत्र डाउनलोड करायला आपल्याला 7 दिवसाआधी, परीक्षेच्या 7 दिवसात डिक्लेअर झाल्यानंतर 7 दिवसाआधी मिळून जाईल आपल्याला. त्याचा SMS तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवर की परीक्षा जेव्हा येईल तुमची जवळ. ओके. त्यानंतर मित्रांनो पदसंख्याबद्दल अशी तरतूद दिलेली आहे. इथं घोषणा वगैरे सगळं जे कॅटेगरी वाईज बोललेलं आहे. ते कॅटेगरी आपण वाचून घ्यायचं. इथं जे आपण कॅटेगरीमध्ये आपण इथं असाल महिला आरक्षणामध्ये खेळाडू आरक्षण वाचून घ्यायचं याच्याबद्दल. त्यानंतर आपण खाली जाऊया. अजून दिव्यांग आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. ओके. माहिती वगैरे दिलेली आहे. लेखपाल, कनिष्ठ लेखपाल व पदाकरिता सुनिश्चित दिव्यांगवत यासाठी दिलेले आरक्षण वगैरे. ओके. दिव्यांग उमेदवारांचे लेखनिक अनुग्रह कालावधी दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया. अजून प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण दिलेले आहे. भूकंपग्रस्तांसाठी इथं आरक्षण वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारींचे आरक्षण वगैरे दिलेले आहे इथं. टंकलेखनाकरता तात्पुरता सूट असणारे माजी सैनिकांना फक्त बघा. बाकी ज्यांना इथं लागणार सर्टिफिकेशन अपलोड करतानाच मागतील ते. ओके. अटी व शर्ती दिलेल्या आहेत. सगळ्या बंद करणार तुम्हाला नियम व अटी. ओके. सगळ्यांना अटी वगैरे सगळ्यांना सेम असणार आहे. अशा पद्धतीची अटी वगैरे वाचून घ्यायच्या. इथं काय दिलेलं आहे. ओके. पुढे जाऊया आपण आता. नॉर्मलायझेशन, खेळाडू वगैरे सगळं बघून घेऊ आपण आता कशा पद्धतीचं. निवड सूची, कार्यमर्यादा दिलेली कशा पद्धतीने निवड सूची असणारी. अयोग्य वर्तन करणाऱ्याला इथं कारवाई सुद्धा होऊ शकते, इथे सांगितलं आलेलं आहे. आता कागदपत्र पडताळणी वेळेस कागदपत्र आपल्याला द्यायची, जसं की मी तुम्हाला सांगितलेली होती. कागदपत्र परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जांची प्रत वगैरे, परीक्षा शुल्क छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरणा पावती, परीक्षाच्या ICCचं सर्टिफिकेशन्स वगैरे असे डॉक्युमेंट द्यायचे आपल्याला, जे मी तुम्हाला सांगितलेली होती. ओके. प्रतिकडून नोटिफिकेशन आली 26/1/2025 याचे फॉर्म चालू झालेले आहे. 29 तारखेपासून आपल्याला भरून घ्यायचे फॉर्म लवकरात लवकर मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. ओके. आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला जी PDF लिंक टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल मित्रांनो. तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्यायची. आणि काही माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. काही डाऊट वगैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा. अप्लाय करण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. ओके.